नमस्कार मंडळी. प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचा विवाह रविवारी संगमनेर येथील साहिल चिलापी यांच्यासोबत मोठ्या थाटामाटात पार पडला. या शाही विवाह सोहळ्यासाठी अनेक मंत्री आणि राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावत वधूवरांना आशीर्वाद दिले. महाराजांच्या लेकीच्या लग्नाची एंट्री, जेवण, रुखवत सगळ्याचीच मोठी चर्चा झाली. मात्र आता चर्चा होत आहे ती इंदोरीकर महाराज यांनी दिलेल्या रिटर्न गिफ्टची. सध्या जोरदार चर्चा आहे. या शाही विवाह सोहळ्याने राज्यभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले असून अनेक मान्यवरांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली. भव्य आयोजन, मोठी उपस्थिती आणि पारंपरिकतेचा संगम यामुळे हा विवाह सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. इंदोरीकर महाराजांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी अत्यंत भव्य तयारी केली होती. याआधी साखरपुड्याच्या वेळीही मोठा खर्च आणि आयोजनामुळे त्यांची चर्चा रंगली होती. आता लग्न सोहळ्यातही त्याच पद्धतीनं थाट पाहायला मिळाला. मोठा मंडप, आकर्षक सजावट, पाहुण्यांसाठी खास व्यवस्था यामुळे या सोहळ्याला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले. या विवाहासाठी राजकीय, सामाजिक तसेच आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली. इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री छगन भुजबळ असे अनेक मान्यवर हजर होते. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत हे इंदोरीकर महाराजांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने केले. लग्न सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेल्या प्रमुख पाहुण्यांना इंदोरीकर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ भेट म्हणून दिला. या रिटर्न गिफ्टचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. शाही विवाह सोहळ्यात रुखवत मांडणी आणि पारंपरिक देखाव्यांनी विशेष लक्ष वेधून घेतले. ग्रामीण संस्कृतीची जीवन झलक पाहायला मिळाल्याने पाहुण्यांसाठी हा खासच अनुभव ठरला. साखरपुडा, हळद, वऱ्हाडी स्वागत ते मुख्य विवाह सोहळा, प्रत्येक विधी अत्यंत देखण्या पद्धतीने सादर करण्यात आला. पारंपरिक वस्तू, शेतीशी संबंधित देखावे आणि जुन्या संस्कृतीचे दर्शन यामुळे कार्यक्रम अधिकच रंगतदार झाला. विविध गोडधोड पदार्थांची आकर्षक मांडणी करण्यात आली होती. भव्य आयोजन, मोठी उपस्थिती आणि पारंपरिकतेचा सुंदर आविष्कार यामुळे इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा हा विवाह सोहळा राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे.